नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनेलवर. तर आज आपण पाहणार आहोत चिकन फ्राईडची रेसिपी. तर चला सुरुवात करूया. तर इथे आपण चिकन फ्राईडसाठी 1-7-8 चिकनचे लेग पीस घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2-3 चमचे रेड चिली सॉस टाकलेला आहे, 1 चमचा हळद आणि 2-3 चमचे लाल तिखट टाकलेले आहे. तर इथे आपण थोडी काळी मिरी पूड टाकलेली आहे आणि थोडीशी जिरे पूड टाकून घेतलेली आहे. आलं लसूण पेस्ट 1 चमचा, चवीनुसार मीठ. तर छान असं आपण आता हे एकजीव करून घेणार आहोत. तर इथे छान असं हे एकजीव करून चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. आणि इथे आपण थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे. मसाले तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. तर आपण इथे 1 अंडं टाकलेलं आहे. तर अंडं ह्याच्यासाठी जेणेकरून हे मॅरिनेट केलेलं चिकन कोटिंग करून तेलात सोडताना त्याचं कोटिंग निघायला नको, म्हणून ह्याच्यामध्ये आपण 1 अंडं टाकलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता असं छान असं हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपण इथे कोटिंगची तयारी करून घेऊ. कोटिंगसाठी मी इथे 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्यासोबत 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर, हळद 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे. तर ह्या कोटिंगमध्ये सुद्धा आपण सर्व मसाले टाकत आहोत जेणेकरून कोटिंगचे पण चव छान असे लागावे. तर इथे आपण थोडीशी काळी मिरी पूड टाकलेली आहे, चिकन मसाला आणि थोडीशी जिरे पूड टाकलेली आहे, चवीनुसार मीठ. तर मीठ जरा बेतानीच टाका. तर ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकले आहोत जेणेकरून ह्याचं कोटिंगसुद्धा खूप छान असं मसालेदार लागावे. तर इथे आपण गॅसवर कढई ठेवून इथे आपण तेल तापवून घेत आहोत. तर तेल मीडियम गॅसवर तापवून घेत आहोत. आधी मीडियम फ्लेमवर तेल तापवून घेऊन नंतर गॅसचा फ्लेम लो करणार आहोत आणि इथे छान असे चिकनला कोटिंग करून घेत आहोत. तर इथे छानपैकी असे आपण चिकनला कोटिंग करून घेत आहोत आणि इथे आपण तेलामध्ये तळ सोडणार आहोत. पण त्याच्या आधी आपण 1-2दा शेक करून त्याला एक्स्ट्राचे असलेले पीठ काढून टाकणार आहोत आणि इथे लो फ्लेमवर 10 ते 12 मिनटं छान असे हे चिकन फ्राईड तळून घेणार आहोत. तर इथे माझ्याजवळ मॅरिनेट केल्यानंतर मॅरिनेट करून ठेवायला वेळ नव्हता, तर मी लगोलग लगेचच तळून घेतले. पण तुम्ही पाहिजे तर हे 2-3 तास छान असे मॅरिनेट करून ठेवू शकता आणि नंतर हे तळू शकता. म्हणजे त्याने मसाले खूप छान असे आतपर्यंत जातील आणि चिकन अजूनच छान लागेल. तर इथे आपण असे तळायला ठेवलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता की ते छान असा कलरही आलेला आहे आणि कुरकुरीतही दिसत आहे. तर हे आपण पहिल्यांदा असे एका चमच्याने आलटून पलटून घेणार आहोत जेणेकरून चिकनचं कोटिंग निघायला नको. तुम्ही पाहू शकता किती छान असं अंड्यामुळे किती छान कोटिंग पकडून धरलेले आहे. तर असे छान असे फ्राईड तयार आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता कलरही खूप सुरेख छान असा आला आहे आणि कुरकुरीतही खूप छान दिसत आहे. तेवढेच हे खायला सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही पाहू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ मऊ असे छान असे चिकन फ्राईड तयार आहेत. तर आपण इथे सेकंड पॅटसुद्धा लगेच तळून घेत आहोत. तर नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.